नमस्कार, सिटी चैनल में आपका स्वागत है। वर्तमान में परतवाड़ा की घटना ने पूरे देश को हिला के रख दिया है। इसके पीछे क्या कारण हो सकते हैं? क्योंकि घटनाएं होती रहती है, उसको कारण तलाशना जरूरी है, आगे रोकना जरूरी है। बहुत बड़ा उसका प्रोपोगंडा पूरे देश में हुआ, जिसके कारण एक बात अच्छी हुई कि पालक और समाज बहुत अलर्ट हो गया। शायद कुछ समय के लिए ऐसी घटनाएं होने से रुक जाए, लेकिन रुक जाए इसका मतलब अभी ये भी घटना बाहर आ गई। ऐसी कई घटनाएं जो बाहर नहीं आती, हो जाती है। कई जगह से लड़कियां रेस्क्यू कर ली जाती है तो भी मामला रुक जाता है, दब जाता नहीं कह सकते, क्योंकि हर व्यक्ति चाहता है कि कहीं पर भी बदनामी ना हो। ऐसे क्या दिमाग चलता है, ऐसा क्या स्वभाव बन जाता है, ऐसा क्या मन हो जाता है। हमारे साथ में आज पंकज वासनकर वासदेकर वसाड़कर वसारकर पंकज वसारकर है, जो साइकियाट्रिस्ट है और बच्चों के मनोभाव को बहुत अच्छी तरह से जानते हैं। कई लोगों को इन्होंने इस मामले में से बाहर भी निकाला है, जानते हैं कि ऐसी परिस्थिति क्यों बनती है। डॉक्टर साहब, स्वागत है आपका सिटी न्यूज़ में। परतवाड़ा की घटना जो पूरे देश में आज यानी बहुत प्रोपोगंडा जिसका हो गया, हम समझ सकते हैं हमारे शहर की घटना है कि किस प्रकार से हमको लोगों से फेस करना पड़ता है, जबकि हमारा सीधा सीधा संबंध नहीं आता। लेकिन आपके अमरावती में ऐसा हुआ, यानी वो हमारा अमरावती कह के हमको भी कई ये चीजें फील होती है। तो क्या ऐसे जो बच्चे हैं, जनरली देखा कि हमने ये 14 साल से, लड़कियां 14 साल से 18-19 साल तक, लड़के भी 14-15 साल से 18-19 साल तक के ऐसे बहुत ज्यादा एक्टिविटी में शामिल होता है, ऐसा सुनने में आया है। ये नहीं बता सकते, जो चर्चाएं चलती है उसमें से कुछ मामला भी उजागर हुआ। तो क्या इसके पीछे मनस्थिति चलती है और क्या इससे बचा जा सकता है? आप मराठी में सहज हो तो मराठी में बोल सकते हैं। सगळ्यात पहिले तर हा विषय अभ्यासपूर्ण मांडण्याची तुम्ही संधी घेतली ते जी फार छान आहे. कारण कसं आहे की जेव्हा एखादा विषय येतो ना, तर फार उथळपणे घेतला जी जातो किंवा मग त्याला स्ट्रेच केलं जातं. जी पण त्याच्यावर अभ्यासपूर्ण बोलणे, चर्चा करणे आणि त्यातनं तथ्य काढणे हे तथ्य थोडं कारण गरजेचं असतं. साधारणतः जर आपण विचार केला, तर या घटनेकडे बघण्याचा सामाजिक दृष्टिकोन आहे, मानसिक दृष्टिकोन आहे, मुलांचा दृष्टिकोन आहे, राजनैतिक दृष्टिकोन आहे, असे खूप सगळे अँगल्स याला असतात. पण जर आपण फक्त आणि फक्त मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जर म्हटलं या घटनेकडे बघायचं आपण, मी पुन्हा सांगतोय, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून म्हणजे आपण त्याला कुठला मानसिक विकारांच्या दृष्टिकोनातून बघतोय असं नाही. मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून बघणार आहोत, त्याला आजारपण या दृष्टिकोनातून नाही बघत आहोत. जी नाही तर लोक लगेच म्हणायचे, अरे तुम्ही तर आजारपण ठरवताय त्याला. आणि ये असं एक नाही. बीमारी नहीं है। नाही, आपण त्याच्यावर चर्चा करू आता. पण लगेच जर तुम्ही, जसं तुम्ही सांगितलं की माझा व्यवसाय काय, तर माझा व्यवसाय क्लिनिकल सायकोलॉजिस्ट. आता गेली 30 वर्ष झाले या क्षेत्रात असल्यामुळे मनस्थितीचा अभ्यास केला जाऊ शकतो. त्याला विकार म्हणायचं की नाही म्हणायचं हा भाग नंतरचा. म्हणून याला आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून बघतोय. जसं तुम्ही, आपण हा पॉडकास्ट सुरू करण्याच्या आधी, चर्चा सुरू करण्याच्या आधी तुम्ही म्हणाले होते की हे सगळं 13 ते 18 वयोगटातच का आढळतं, म्हणजे अल्पवयीन मुलांमध्ये का आढळतं. याला कारण आहेत. इतकं सहजपणे याला दुर्लक्ष करता येणार नाही. पकडला तो चोर आणि नाही पकडला तो साधू का, त्याला पण काही कारण आहेत. त्याचा पण विचार करावा लागेल. दुसरं, या मनस्थितीमध्ये मुलं जेव्हा जातात, या इथपर्यंत जातात, त्याची काही मानसशास्त्रीय कारण आहेत का? हो आहेत. म्हणजे पहिल्या कन्व्हर्जन्स मध्ये आपण हा मुद्दा घेऊ शकतो. दुसऱ्या कन्व्हर्सेशन्स मध्ये मग सर्वसामान्य पालक ज्यांना या गोष्टीबद्दल काही माहिती नाही, पण त्यांना जाणीव तर असायला पाहिजे ना की असं होतं म्हणजे नेमकं काय. एकदम तर झाड मोठं होत नाही, बरोबर. एकदम तर विकृती किंवा समस्या जन्माला येत नाही. त्याच्या आधीचे अलर्ट साईन्स ओळखता येणं समाजाने, लोकांनी, असं कसं काय चंदू सर आपण दुर्लक्ष करणार. आता काय होतं, म्हणजे पकडला तर चोर नाही तर साधू जे म्हणतो ना, मी ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये, म्हणजे शारदानगर परिसरामध्ये आपण बघितलं, प्रचंड प्रमाणामध्ये ट्युशन क्लासेस आहेत, कॉलेजेस आहेत. तुम्ही दुपारच्या वेळेला जर तिथे गेलात आणि एखाद्या मुलाला आणि मुलीला हटकलं की का रे बाबा तू दुपारचा का आहे, एकतर कोणी हटकतच नाही. बरोबर. कशाला आफत घ्यायची, म्हणजे प्रायमरी लेवलला आपण काम करायला सध्या तरी तयार नाही आहोत. कशाला आपण आफत करून घ्यायची. पण त्याच एरियामध्ये जेव्हा एखाद्या मुलीला काहीतरी हानी पोचते,
मग तो चर्चेचा विषय होतो. ही चर्चा जर आधी केली तर मग ती घटना थोड्याफार प्रमाणात त्याची इंटेन्सिटी कमी होऊ शकते. आता तुम्ही जसे मला प्रश्न विचारलात ना, आपण या पॉडकास्टमध्ये थोडं ट्विस्ट करूया. आपण चंदू सरांनाच विचारूया की नेमकं प्रेम करणं सहज स्वाभाविक प्रक्रिया आहे की ओढून ताडूनची आहे? नहीं, ज्या वेळेस उम्र यानी उम्र में आना है जिसको बोलते हैं, शरीर की सारी रचनाएं चिन्हित रहती है, बराबर है। शरीर की सारी रचनाएं एक परिवार के बंधन में से थोड़ा सा मुक्त होकर वो बाहर निकलता है। परिवार में जब हम देखते हैं कि अभी के परिस्थिति में सुबह से लेकर शाम तक उसके पास में पढ़ा, ये किया, वो किया, इसके अलावा मुझे नहीं लगता परिवार में कोई चर्चा, उन्हें एक पढ़ाई क्षेत्र से उसको बाहर नहीं निकलने दे। इससे बाहर जब वो निकलता है, दो लोग उससे मिलते हैं, उससे कुछ अलग बात करते हैं, उसको कुछ नया करते हैं, उसको भी लगता है कि ऐसा भी हो सकता है, और दूसरे को करते हुए जब देखता है तो सहजता एक पूरी पूरी उस चीज में बदल जाती है कि मैं भी क्या ऐसा कर सकता हूँ। कर कई बार घर की परिस्थिति उसको सपोर्ट नहीं करती, घर का माहौल सूट नहीं करता, कभी समाज उसको इस चीज की परमिशन नहीं देता, बहुत सारी चीजें, हमारा सराउंडिंग उसको परमिशन नहीं देता है। इस परमिशन को तोड़ के जब बाहर निकलता, या तो कुछ कुछ छुपा के कुछ कर लेगा कि अच्छा छुपा के करना है तो उसको बहुत सारे दूसरे प्रॉब्लम्स आ जाते हैं, मुझे ये नहीं देखना चाहिए, मुझे वो नहीं देखना चाहिए, और जब आदमी छुपा के करता है तो कुछ ना कुछ गलतियां कर देता है। एग्जैक्टली कभी गलतियां करते हैं और वो गलतियां उसके आसपास के दोस्त लोग भी देखते रहते हैं, फिर आपस में तूने ऐसा किया तो मैं भी ऐसा करता, तू मेरे को इसमें सपोर्ट कर, तू मेरे को इसमें सपोर्ट कर, तूने मेरे घर पे नहीं बोलना, मैं तेरे घर पे नहीं बोलूंगा, तू मेरी गाड़ी लेके जा, मैं तेरी गाड़ी लेके जाता, अभी तेरी गर्लफ्रेंड है, अभी उसकी गर्लफ्रेंड, ये सारा का सारा इसमें चलते रहता, और ये आजकल ट्रेंडिंग में आ गया। हाँ, कंपटीशन ऐसी कि मेरे पास 5 गर्लफ्रेंड है, उसको बोलती मेरे पास 5 बॉयफ्रेंड है, होता एक्चुअल ऐसा, हम ठीक है बच्चों के बारे में कैसा सोच सकते हैं, लेकिन एक्चुअली ऐसा है, उसमें फिर कंपटीशन, जेलसी, फिर तेरे पास है तो फिर मेरे पास क्यों नहीं है, फिर तेरी बात मैं घर पे बता दूंगा, उसको घर पे बता दूंगा, यानी इनकी भी आपस में ब्लैकमेलिंग चलती है। ये भी मामला जो बाहर निकला ये ब्लैकमेलिंग का है, बरोबर, यानी लड़कियों की ब्लैकमेलिंग नहीं, दोस्त ने दोस्त को ब्लैकमेल किया, लड़कियों की ब्लैकमेलिंग तीसरी चीज है, दूसरे के पास आ गया, कोई पेमेंट देना, कोई गाड़ी का पेमेंट देना बाकी था, वो पेमेंट मांग रहा था, तो उस चक्कर में इसने वीडियोस पे वायरल कर दिया, और वो वायरल का इतना बड़ा इम्पैक्ट हो जाएगा, शायद उसने करते समय नहीं लगा, उसको लगा मैं डराऊंगा थोड़े दिन में मामला सेटल हो जाएगा, और भी पैसे का मामला हमारे सामने आया, मे भी दूसरा मामला भी हो सकता है कि तेरे पास 2 गर्लफ्रेंड है, 2 मेरे पास दे दे, तू ये कर, ये क्योंकि क्या है, अभी जो आप प्रेम बोल रहे हैं, पहले प्रेम हुआ था एक से प्रेम होता था, एक से प्रेम के कारण हमने देखे लोगों ने जान तक दे दिए कर, एक दूसरे के लिए, एक दूसरे, कई ऐसे हमने, हमारे यहाँ भी कई ऐसे उदाहरण, अमरावती में भी कई ऐसे उदाहरण दिखे, दोनों ने जाके कहीं जाके जान दे दी, कोई ने जहर पी लिया है, कोई ने घर लिया, यहाँ तक कि इस प्रेम के मामले में लोगों ने पेरेंट्स के मदद तक कर डाली, इतना इन्हें लोगों के अंदर इसके प्रति आकर्षण, मैं वो कि इतना आकर्षण कैसे, हालांकि उसका प्रमाण देखा जाए तो कितना, अमरावती की 27-28 लाख की प्रॉपर्टी अमरावती डिस्ट्रिक्ट में कितने मामले मिलेंगे आपको इतने सालों में, यानी पकड़ गया, मतलब लिमिटेड साल में 2-4 मामले पकड़े जाते हैं, कुछ संगठनाएं रेस्क्यू कर लेती है, 100-200 लोग साल भर में वो रेस्क्यू हो जाते हैं, 2-4-5 हजार लोगों के लफड़े चलते होंगे जो पकड़े नहीं जाते, चर्चा में नहीं आते, कुछ उसमें से शादी के बंधन में बन जाते हैं, कई लोगों का चलते रहता है, ये निपटते रहता, होते रहता, एक गया, दूसरा गया, तीसरा गया, सहजता से लिया तो शायद खुलता नहीं, जहाँ अतिरिक्त अपेक्षाएं कुछ हो जाती है, शायद वहाँ मामले ऐसे खुलते, मुझे ऐसा लगता है। म्हणजे इथपर्यंत आपण छान, आपण राजनैतिक मोडणी नाही, फक्त आपण मानसशास्त्रीय मोडणी, आपण मानसशास्त्रीय मोडणी जाऊया, मॅटर दूसरा आहे जिसके कारण, हा पण जर बघितलं की आता यांनी जसं म्हटलं की प्रेम होणं स्वाभाविक आहे, मग इतक्या स्वाभाविक गोष्टीपासून जेव्हा अस्वाभाविक गोष्ट येते, याचाच अर्थ प्रेम होणं स्वाभाविक आहे, सहज आहे आणि ती नैसर्गिक आहे, सहज, स्वाभाविक, नैसर्गिक आहे प्रेम होणं, पण एखाद्याला हेतू पुरस्पर प्रेम करायला भाग पाडणं हे अस्वाभाविक आहे, एग्जैक्टली, म्हणजे देयर इज अ मोटिव। आता आप इस चीज पे हो कि पहली नजर का जो प्रेम होता है वो सच में प्रेम होता है करके, कई बार ते नॅचरल आहे ना, म्हणजे माझं म्हणणं आहे वस्तूबद्दल पण होऊ शकतं, मी तुमच्याकडे आलो, मला इथला सोफा आवडला, व्यक्तीबद्दलच का प्रेम, वस्तूंबद्दल होऊ शकतं, गुणधर्मांबद्दल होऊ शकतं। आता फक्त इथे आहे की जिवंत हाडामासाच्या पुतळ्यासोबत जशा माझ्या इमोशन्स आहेत तशा त्याच्या आहेत,
रेसिप्रोकेट होतं म्हणून ते वाढतं. जे. मला हा सोफा आवडला, पण सोफा मला म्हणत नाही ना की पंकज तू पण मला आवडला. पण ही जर व्यक्ती आहे, रिस्पॉन्स जब मिलेगा तो उसके ज्यादा Exactly. ज्यादा त्याचं बॉन्डिंग वाढेल. म्हणजे कुणाही गोष्टीबद्दल आपल्याला प्रेम होणं, आवड वाटणं, म्हणजे 3 टप्पे असावे त्याच्यात. आवड, प्रेम, आकर्षण, हव्यास. आवड, प्रेम, आकर्षण, हव्यास. सबसे पहले पसंद आता है कोई, आवड असू शकतं. बराबर, उसके बाद में वो आकर्षित होता है. नाही, आकर्षण आणि प्रेम याच्यात फार बारीक फरक आहे. म्हणजे पुन्हा आपण बघूया की या वयात होणारं प्रेम, आवड ही स्वाभाविक आहे. त्या व्यक्तीला कोटी पण जो साधारणतः 11 ते 17 या वयोगटामध्ये आहे, म्हणजे तंतोतंत 11 ते 17 नाही, पण ज्याला आपण पूर्व किशोर कोई वयीन के 13 म्हणूया. कोई के 14 एक्झॅक्टली. या वयोगटातल्या मुलांना कुठल्या गोष्टीबद्दल आवड निर्माण होणं. लहान मुलांचं जर उदाहरण घेतलं तर त्यांची रंगीबेरंगी खेळणी असतात. का असतात? कारण की त्यांना रंगीबेरंगी खेळणी आकर्षित करतात. चुटचुट आवाज आकर्षित करतो, म्हणून लहान मुलांची खेळणी ही रंगीबेरंगी असतात. मग मोठ्यांचं काय असतं? तर मोठ्यांना कुठली गोष्ट आवड पाडू शकते. कारण काय? कारण की या वयोगटामध्ये थ्रिल आणि एक्सपेरिमेंट, म्हणजे काहीतरी असं उत्साहवर्धक वाटणं. मग सायकल चालवणं, आठवा ना या वयात ती सायकल चालवणं, किती मजा येते त्या मुलाला की माझ्याकडे काकांनी सायकल दिली, मी आता उतारावून चालवू शकतो. बिकॉज ही फील द थ्रिल. दॅन ही डज द एक्सपेरिमेंट्स. मग तो एक्सपेरिमेंट करतो, आपल्यापेक्षा लहान मुलाला मागे बसवणार छानपैकी. नवीन व्हिडिओ गेम आला असेल तर तो सगळ्या मुलांना सांगणार की बघा माझ्याकडे आता नवीन गेम आलेला आहे. सो थ्रिल आणि एक्सपेरिमेंट ही त्या वयाची गरज आहे. त्यातनं आवड निर्माण झाली. आता बऱ्याचदा काय होतं सर, की याच्यामध्ये आवड आणि प्रेम अतिशय बारीक सूक्ष्म फरक अंतर आहे. एकदम. सूक्ष्म अंतर आहे, ते लक्षात नाही येत. आणि मग प्रेमाचं जे आहे फर्स्ट स्टेज, त्यातलं आता जर तुम्ही उर्दूचे चाहते आहात तर उन्स वगैरे असे प्रेमाचे 7 प्रकार सांगितले आणि सगळ्या शेवटी बर्बाद असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण मानसशास्त्रीय दृष्टिकोन जर बघितलं तर पण आवड, एखादी गोष्ट आवडणं, त्याच्याबद्दल आवडीबद्दल आपल्याला जिव्हाळा वाटणं, त्याच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घातल्यानंतर आनंद वाटणं, ही हळूहळू प्रेमाकडे जाणारी भावना आहे. आणि मग त्या मुलाला आयडेंटिटी वाटते की अरे माझं कोणीतरी कौतुक करणार आहे, माझ्या कोणत्या तरी गोष्टीची दखल घेणार आहे. जी लोक मला म्हणतात की हे असं नाही, पण हा मला वेगळ्या भाषेत सांगतो, मग त्याला ते प्रेम नावाची आयडेंटिटी म्हणता येईल. ये हो गया सहजता से जो चाललाय तो, सहजता से जो चलती है. एक्झॅक्टली नॉर्मल प्रेम चलता है. जो Exactly. ऐसे प्रेम कहीं जाके आगे सफल भी होते हैं और शादी में कन्वर्ट भी होते हैं. लग्न हा उद्देश नाहीच आहे हाँ. प्रेमाचा तसं पाहिलं तर. पण या वयोगटात अब तो समाज में मानता है कि हो, आपस हो, में प्रेम है तो हो, दोनों हो, शादी कर लेनी चाहिए हो, हो. करके. पण खूप चांगले काही काही मित्र असतात की जे आयुष्यभर प्रेमात एकमेकांना आधार देतात. हे पुस्तकी वाटेल, पण खूप चांगले नाते आहेत. म्हणजे एखादं नात्यामध्ये रूपांतर झालं तर प्रेम सकस झालं असं नाहीये बरं का. गंमत अशी आहे की नात्यामध्ये कन्वर्ट न होणारं प्रेम जास्त परिपक्व राहतं. हे थोडं फिलॉसॉफिकल वाटेल, पण हे मोठं मजेदार आहे. नहीं, जो चीज की पूर्णता नहीं हुई, चाहत तो हमेशा कंटिन्यू, हरदम जवान रहती चाहत. एक्झॅक्ट चाहत जवान रहती, मिल गया तो मामला खत्म हो गया. हाँ. पण मग ते मजेदार आहे. पण पुढे काय होतं, त्या आवडीबद्दल ना हेतू प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. तुम्हाला पाणी हवंय, मला पाणी हवंय, आपल्याला तहान भागवायची आहे. पण कोणाला तरी थंड पाणी पिलं तरच समाधान मिळतं, म्हणजे त्याचा हेतू आता थंड पाण्याचा झाला. मग तो हट्ट करायला लागला. आता याच्यात 2 व्यक्तीचे परस्पर हेतू वेगवेगळे असणं म्हणजे मग आकर्षण. मी जर म्हटलं तुम्हाला की सर तुम्हाला हे जॅकेट छान दिसतंय, मी तुमची तारीफ केली की जॅकेटची. पण कसं आहे ना, त्या वयोगटात वाटतं की माझ्या हा जो छोटासा फरक आहे हा मोठी गिल्लत आणतो. मला छान म्हटलं की माझ्यातल्या गुणांना. आईबाबांबद्दल पण तसंच होतं. बाबांनी मला रागवलं की माझ्यातल्या वेळेवर न येणाऱ्याला हा फरक करता येत नाही. लेकिन जो अपन आकर्षण के प्रेम की बात कर रहे हैं, ऐसी एक्टिविटीज होता है. यदि यहाँ वर्तमान में हम यदि परतवाड़ा केस को स्टडी करें तो उसकी जो रहने की स्टाइल है, महंगे फोन्स लेना, महंगी गाड़ियों में घूमना, गाड़ी पे स्टंट करना, जो यानी लड़कियों को आकर्षित करता है. मैं अपन उस पर भी आएंगे. बरोबर, लड़की बरोबर. की आकर्षित जो आप अभी बता रहे कि भाई मेरे आपने जैकेट की तारीफ की, मुझे लगा कि मेरी तारीफ है. अब वो थार गाड़ी में जा रहा, बरोबर, स्टाइल से बैठ रहा है, बैठते हैं हम भी गाड़ी में, वो स्टाइल से बैठ रहा है. जो स्टाइल है उसकी, जो गाड़ी में बैठने की, गाड़ी के साथ में उसकी स्टाइल की तारीफ की, लेकिन उसकी तारीफ नहीं होगी.
वो स्टाइल जैसे आपने बताया था, वो अपनी एक आइडेंटिटी एग्जैक्टली क्रिएट कर रहा है पूरी एग्जैक्टली की पूरी। उस आइडेंटिटी को वो एक अपना साधन बना देना चाहते कि मेरे पास ये है, तुम आओ मेरे पास में, एग्जैक्टली बराबर आओ। हो तो अब इसमें कुछ लोग आकर्षित होकर उसके तरफ जाते हैं, तो उस आकर्षण को वो प्रेम नहीं, वो उसको यूज करने की वस्तु बना देते हैं। थोडं विषयांतर होईल पण बघा हे प्राण्यांमध्ये पण आहे. लांडोरला आणि मोराला जेव्हा एकमेकांबद्दल आकर्षण होतं तो पिसारा फुगळ होतो. नहीं, मैं थोड़ा सा क्लियर करो हा हा म्हणजे काय आहे की मोर ज्याला म्हणतो आपण, हा. लांडोर, नर आणि मादी हाँ हाँ एकमेकांना आकर्षित करण्यासाठी कोणी पिसारा फुलवतं, हाँ हाँ कोणी वेगवेगळे आवाज हाँ काढतं. हाँ म्हणजे ही पुन्हा निसर्गाने दिलेली आपल्याला कृती आहे. हम्म. आता काही केसेसमध्ये जे आपण म्हणतो ना, दॅट इज अ सिम्बॉल ऑफ इम्प्रेशन्स. हाँ ते आकर्षण नाहीये, ते सिम्बॉल ऑफ इम्प्रेशन आहे. मला तुमच्यापेक्षा सरस आहे हे दाखवायचं आहे, तर मग माझी घड्याळ तुमच्यापेक्षा वेगळी आहे, हा माझ्याकडे पेन तुमच्यापेक्षा वेगळा आहे, म्हणजे आय एम समथिंग डिफर दॅन द अदर्स. सिंबल ऑफ आकर्षण जो बता रहे, ये तो लोगों को कन्वर्ट करता है एक दूसरे की तरफ अभी, Symbol यानी जो of- हम अभी वर्तमान में देख रहे हैं। एक्झॅक्टली हे सिम्बॉल्स सोशल सिम्बॉल्स आहेत. थारच गाडी का? काय झालं याच्यामध्ये ना, पुन्हा थोडं विषयांतर होईल पण बघा तुम्ही विचार करून. नहीं, याच्यामध्ये मार्केटिंगचा खूप सुंदर एक सब्जेक्ट पे खूप उसपे सुंदर चर्चा नहीं मार्केटिंगचा फंड आहे. पल्सर नावाची गाडी लिहिली होती, त्याची जर ऍड बघितली तुम्ही तर इट्स अ बॉय, म्हणजे पल्सर म्हणजे पुरुष आणि स्कूटी म्हणजे स्त्री, हुई। गोरं म्हणजे सुंदर आणि सुंदर म्हणजे मग जगमान्यता, असं छान इम्प्रेशन्स आपल्या मनावर वर्षानुवर्ष टाकण्यात आलेले आहे. म्हणून मग काय झालं की काही सिम्बॉल्स माझ्याकडे आहेत, म्हणजे मी इतरांपेक्षा वेगळा आहे. मग त्या रंगाची गाडी, तसं तसं वाहन, तशी तशा वस्तू, म्हणजे तेच आता नाही का आपण इंस्टाग्रामवर बघतो, कोणीतरी एक वसईकडचा एक माणूस आहे, असं म्हणणं योग्य नाही, माफ करा, पण तो कसा दिसतो काय दिसतो, पण त्याचे ते 2 फोन, मग ती गन, मग ते लावलेलं, ते सिम्बॉल्स आहेत. त्या सिम्बॉल्सला बळी पडणारे मोठे नाही पडत, आपण त्याला हसू, पण हे जे वयोगट आहेत त्याला त्याच्यामध्ये आकर्षित. नाविन्य वाटतं, त्याला त्याच्यामध्ये अरे इतर मी कुठे बघितलं नाही, पण याच्याकडे बघतोय, म्हणजे याच्याकडे जर बघतो आहे तर याच्याकडे निश्चितपणे इतरांपेक्षा वेगळं काहीतरी आहे. आता इतरांपेक्षा वेगळं काहीतरी आहे तर माझ्याकडे इतरांपेक्षा वेगळं असण्याची मला मिजाज आहे ना. काय ये हो होतं, गया आपस में कंपटीशन, एक्झॅक्टली यानी लड़कों में हो गया समझे। स्वतःची स्वतःसोबत काही काही सोसायटीमध्ये आपण बघतो, सोशल एखादी पर्सनॅलिटी असेल तर त्याच्याशी बोलण्यामध्ये काही लोकांना मोठेपणा वाटतो, मग ते लोक बरोबर. सांगतात अरे मेरा माझ्या उससे ओळखीचा आहे. फोटो भी कर्तृत्व- निकालते जैसे। एक्झॅक्टली कर्तृत्व त्याचं, तुझी 2 मिनिटाची ओळख, पण तो सिम्बॉलला मॅच करतो. आता विचार करा 14 ते 16 यानी वर्ष, इसके पहले भी एक थ्योरी चलती पूरी पूरी चीजें, एक्झॅक्टली फोटो खिंचाने के पीछे भी थ्योरी खींचती है, चलती है। विनाकारण चंदू सर काही होत नाही. प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारण असतं. काही कारण अशक्त असतात, काही कारण सशक्त असतात, काही सुकृत असतात, काही विकृत असतात, बहुतांश विकृतच असतात. आता त्या व्यक्तीला असं वाटलं असावं की हे सिम्बॉल्स इमॅजिनरी कोणाची तरी आहे, मग तो जर माझा असला तर किती छान. आता कोणी पण कोणाला तसं देणार नाही. हा पहा, याला ना सायको गेम्स म्हणतात. मग त्याने विचार केला की ठीक आहे हे सिम्बॉल्स तुझे होऊ शकतात, पण त्याच्या बदल्यात तुझ्याकडची वस्तू माझी, हा हाँ ठीक आहे ना, हाँ हा हा मग आता तुझ्याकडची Barter वस्तू system. माझी, हा बार्टर सिस्टम. मग काय देऊ शकते तुम्हाला, तर ठीक आहे आपण आनंदी आहोत असं एखादं पोज, मग सरळ कोण नाही देणार, तर मग त्याला ते वेस्टर्न लावतात. ही आपल्या दोघांची आठवण, हे आपल्या दोघांची एक मेमरी. आणि ते काय होतं या सगळ्या प्रोसेसमध्ये इमोशन्स, मी कोणाला दोष देत नाही, पण लक्षात घ्या या सगळ्या गोष्टींमध्ये इमोशन्स इतक्या ब्रिटल होतात. 16, 17, 18 वर्षाच्या लेकराला कोणाच्याही इतक्या ब्रिटल इमोशन्स हाताळण्याचं न कौटुंबिक संस्कार आहे, न सामाजिक संस्कार आहे, न व्यक्तिगत आहे. पुस्तकातल्या पंचतंत्र त्या गोष्टी ऐकून जर आपण सावरणार असतो तर पंचतंत्र 5000 वर्षापूर्वी तयार झालेलं आहे, आपण तेव्हाच सुधारलो असतो. म्हणजेच काही गोष्टी फक्त आपल्याला ऐकायला आवडतात, पाळायला नाही, प्रैक्टिकल में नहीं। आवडत, म्हणजे शक्य नाहीये त्या मानवी स्वभावाच्या. होतंय काय या सगळ्या प्रोसेसमध्ये, ही मेकॅनिझम कोणी समजून घेतंय की नाही, मला ही शंका वाटते. प्रत्येक वेळेला नाही होत. आता मी तुम्हाला मगाशी बोलता बोलता बोललो की आमच्याकडे एक व्यक्ती आली, मुलगी आली, हुशार हो,
म्हणजे 9वी मध्ये 10वी मध्ये प्रचंड हुशार, अभ्यासू. कुठेतरी शिकायला आली, मैत्री झाली. सध्या बॅकलेस फोटो म्हणतात त्याला, तो झाला. त्याच्या मैत्रिणीने तो व्हायरल केला, फलाना. आता आई वडिलांना असं वाटतंय की आपली मुलगी आता वाया गेली हो, आणि आता काय करणार, तर हिचं शिक्षण बंद. लग्नासाठी तयारी सुरू. 11वीतलीच आहे ती. हो. पण दॅट इज कॉल्ड द ट्रॉमा. लक्षात घ्या, तुमच्या पायाला लागलं तर जखमेचा व्रण राहतो, मनाला लागलं तर त्याचा व्रण किती दिवस राहत असेल, कोणीच विचार करत नाही. हे जे ट्रॉमाज आहेत, या घटना घडून जातात अशा, त्याच्यानंतर याचे जे घाव आहेत हे आयुष्यभर समाजाला, त्या व्यक्तीला, त्या मुलीला जावे लागतात. इस मामले में भी ऐसे हुआ जो हम परतवाड़ा की चर्चा कर रहे हैं। उसने पुलिस के बयान में बताया रिपोर्ट में कि मेरा किसी लड़की से प्रेम था, उस लड़की से ब्रेक हो गया। उसने वो धोखा दिया, जो भी दिया, तो उसने कहा कि मुझे प्ले बॉय बनना है। उस चक्कर में उसने, जो आप बता रहे हैं, लड़कियों को आकर्षित, प्रेम नहीं, हाँ, उपभोग की वस्तु करके कि भाई मेरे पास इतना है, ये करके उस टाइप से उन्होंने किया और उससे सारी चीजें बढ़ती चली गई। तो ये क्या उसमें बैठ रहा है वो स्वभाव? प्रेमाच्या पुढेची भावना आपण मगाशीच बोललो, हाँ सूड. हाँ हाँ, प्रेम मिळालं, वो उससे नहीं मिला तो अब सारे, हाँ, सूड. म्हणजे खूप मजेशीर नाही म्हणता येणार त्याला, पण विचित्र आणि गुंतागुंतीचं हे रसायन आहे. प्रेम जर समाधान दिलं असतं तर एकावर थांबलो असतो ना आपण. बरोबर. पण इट्स ऑब्सेसिव्ह. मिळालं तरी पूर्वीसारख्यापेक्षा उत्तम मिळावं म्हणून धडपड, नाही मिळालं तर पूर्वी नाही मिळालं तर पूर्वीच्या सारखं न मिळता आणखी चांगलं मिळावं म्हणून धडपड. सो इट बिकम ऑब्सेसिव्ह. प्रेमानी, नात्यानी समाधान मिळतं असं पुस्तक सांगत असेल, पण व्यवहारातलं आयुष्य असं सांगतं की तुम्हाला कुठल्याही गोष्टीपासनं, विशेषतः आंतरव्यक्तिगत संबंधांमध्ये, यू आर ऑब्सेसिव्ह. आपण देवाकडे पण काही मागतो, एक मागणं झाल्यानंतर आपण थांबतो का? नाही. देवा, तू माझं मागच्या वेळेला चांगलं केलं, या वेळेला पण चांगलं कर. सो इट बिकम मनुष्य का ऑब्सेसिव्ह. स्वभाव है ना, कोई भी चीज। ऑब्सेसिव्ह होत आज आपण. आज मैं भी हूँ, आप भी हो, आप जिस फील्ड में हो, आपको लगता है कि मेरा बहुत बड़ा सेटअप होना चाहिए, हाँ. बहुत बड़ा कर रहा हूँ, उसको एक्सटेंड करते जा रहे। मैं छोटे से इससे काम चालू करता, आज मैंने आज बड़ा स्टूडियो लेके बैठा हूँ। कहीं ना कहीं ये तो अपेक्षा है, ये तो चलती है। मुझे एक करना है, दो करना है, जितनी जितनी टेक्नोलॉजी मिलती है, जितने लोग साथ में कंपटीशन में आते हैं, मैं उनके सरीका बनने की कोशिश करता, उनके बराबरी में बचने की कोशिश। ये तो मनुष्य का स्वभाव है ना, ये तो होता ही रहेगा, सहज भावना है और होना पण हा चाहिए करके। ऑब्सेसिव्ह जो आहे ना, हा विकृतकडे जातो ना, तो सुराकडे गेला. नहीं मिला तो आता नाही मिळालं तर तो खजील किंवा दुःखी होऊ शकला असता. हा. त्यांनी सबक बोल के सीखता था की नहीं वो नाहीये माझ्या नशिबात, पण असं नाही झालं ना त्या तो व्यक्तीच्या. ये जो अभी जो जो मैंने आपको बताया कि ऐसे एक से ब्रेकअप हो गया तो बाद में ये सुर वाली भावना होगी, सुर हा, वाली। सूर आला की म्हणजे ही एक प्रकारे त्याचा हेतू, त्या व्यक्तीचा हेतू काय आहे, त्या प्रोसेसवर सगळं काही अवलंबून आहे. आता याच्यामध्ये काही लोक जण समाज माध्यमाला जबाबदार पकडतात की याच्या, ठीक आहे, इंस्टाग्राम वगैरे वगैरे. पण एक स्टडी आहे बघा, आपण तो विचार करूया. फार पूर्वी जर तुम्ही साऊथ आफ्रिकेचा नकाशा जर बघितला आणि खालचं टोक जर बघितलं, केप होगन नावाचं, तर तिथे ना डेस्मंड मॉरिस नावाचा एक शास्त्रज्ञ गेला आणि त्याला काय दिसलं की शहराकडे जाणारी जी पाऊलवाट आहे त्याच्यावर जोड्यांचे ठसे आहे आणि शहराच्या बाजूकडे जाणारा जो रस्ता आहे, दुसरी पाऊलवाट आहे, त्याच्यावर पावलांचे ठसे आहेत. मग त्यांनी विचार केला की असं का आहे. मग त्यांनी रिसर्च, ही इज अ बिहेवियरल सायकोलॉजिस्ट, तो मनुष्याच्या वर्तनाचा अभ्यास करतो, माणसांचा नाही, माणसाच्या वर्तनाचा अभ्यास करतो की माणसाने असं वर्तन का केलं. मग त्याला दिसलं की इमारतीच्या एका बाजूला मोठ्या मोठ्या खिडक्या आहेत आणि इमारतीच्या दुसऱ्या बाजूला, रोडच्या ह्या बाजूला छोटे छोटे दरवाजे आहेत. आता कोणी जर तुमच्या माझ्यासारखा जर गेला तर म्हणजे काय बघण्यासारखं आहे, याच्यात काही विचार करण्यासारखं नाही. पण त्यांनी त्याचा सडेतोडपणे विचार केला, त्याचा अभ्यासपूर्ण विचार केला आणि मग त्याच्या लक्षात आलं की हे जे शहर आहे हे समुद्राच्या बरोबर मधात येतं. म्हणजे खलाशी ज्या वेळेला नाविक इथे येतात तर पुढच्या प्रवासासाठी अन्न देणं, एक्झॅक्टली, अन्न, धान्य, त्याच्यानंतर जहाजाला लागणारं फ्युएल हे गोळा करतात, विश्रांती, त्यांच्या शारीरिक गरजा पण असेल ना. मग सरळ एखाद्या शहरामध्ये शारीरिक गरजा कशा राहतील, तर हे जे खलाशी लोक आहेत बाहेरून आलेली, ही त्या एका बिल्डिंग मध्ये थांबतात
आणि दुसऱ्या बाजूला गणिका आहेत. ते त्या मोठ्या खिडकीतून शरीर प्रदर्शन करतात. मला वाटतं हा इंटरनेटचा म्हणजे किंवा नयनसुख पोर्नोग्राफीचा, नयनसुख एक्झॅक्टली पोर्नोग्राफीचा हा 17व्या त्यावेळेस 16व्या शतकातला एक प्रकार होता. मोठे मोठे महाराजे आपल्याकडे ते चित्र रंगवून टायटॅनिक चित्रपटामध्ये दाखवलं होतं, हा. तुम्ही बघितलं असेल, की तो आठवण म्हणून तिला म्हणतो की मला तुझा एक न्यूड फोटो काढू दे, आणि तो ठेवतो स्वतःकडे. कुठे कल्पकतेने तो सगळं काही चित्र आर्ट के काढतो. माध्यम से अत्यंत एलोरा की गुफा भी देखते ना. एक्झॅक्टली. म्हणजे पण झालं काय, या सोशल मीडियामुळे 14 ते 16 वर्षातल्या वयोगटांना जसे आपल्या जिभेवर टेस्ट बर्ड्स आहेत, तिखटाची चव, गोडाची चव, तसं आपल्या मनामध्ये पण वेगवेगळ्या चवी आहेत. आणि स्टिम्युलंट वाढले असल्यामुळे त्या चवी वारंवार बाहेर निघतात. आता या क्षणाला मी घरातून बाहेर पडल्यानंतर मला आकर्षित करणारी केंद्र किती आहेत? थांबा, आपण 10 वर्ष मागे जाऊया. 10 वर्षापूर्वी मला आकर्षण करणारी केंद्र किती होती? मनुष्य तोच. समय के साथ में आकर्षण पण बदलते. कालखंड जर आपण मागे मागे हा. नेला, तर कालखंडानुसार आकर्षणाची केंद्र बदलत बदलत गेली, माध्यम बदलत बदलत गेली. आता व्यक्ती तोच, मेंदू तोच. त्याला कळतच नाही की इतक्या सगळ्या आकर्षणांना मी हँडल कसं करू. मग कुठल्या तरी एका आकर्षणाला तो बळी पडतो. त्याची किंमत चुकवावी लागते. आणि त्याची किंमत काय आहे? तर सतत मेंदूला आणि मनाला अशा कुठल्या तरी आभासामध्ये ठेवणं की ज्यातनं मला सुख मिळेल. एनर्जी मिळते रही, सुख की एनर्जी मिळते. सुख मिळेल मला. म्हणजे सध्या जे स्क्रोलिंग चालतं किंवा वेगवेगळं आपण बघतो, सतत माझ्या मेंदूमध्ये आनंदाचा झरा वाहतच राहिला पाहिजे. एक खूप छान नाव आहे त्याला. आपण सगळे आता ययाती झालो आहोत. सतत आपल्याला तारुण्य हवंय, सतत उत्साह हवाय, सतत आपल्याला ऊर्जा हवी आहे. काही न करता, काही न करता काहीतरी, काहीही करून, काहीही करून. कारण की ऊर्जा असला तरच माझं जगणं, असं काहीतरी एक इंट्रासायकिक मॉडेल झालेलं. एक दिवस जर आपण शांत बसलो तर त्याला मेल्यासारखं वाटेल की काय. फोन की घंटी नहीं बजी 1 घंटे तक तो समझ में आता क्या हो, मेरा फोन का मैसेज नहीं आया तो समझता फोन तो खराब नहीं हो, इंटरनेट तो बंद नहीं हो गया. एक्झॅक्टली. तर ही सगळी मानवी स्थित्यंतराची लक्षणं, आणि त्याच्यात बळी जाणारा जो म्हणजे तो वर्ग आहे तो हा. अभी चल रही थी पंकज से बातें कि किस प्रकार इस चीज का यानी क्रिएशंस होता है, किस प्रकार से इस प्रकार के भाव आते हैं, प्रेम की स्थिति क्या होती है, आकर्षण क्या होता है, प्रेम और आकर्षण में क्या डिफरेंट है, और लोग किस चीज के शिकार हो जाते हैं. अब इससे बचने के उपाय पेरेंट्स के लिए क्या करें, क्योंकि इसमें कहीं पे भी अभी पंकज जी, कहीं पेरेंट्स का क्या रोल है, समाज का क्या रोल है, संस्कार का क्या रोल है, किस प्रकार का होना चाहिए, ये सब नहीं है. हमने एक मानवीय स्वभाव क्या होता है जो 11 से 18 साल के बीच में विचारों में परिवर्तन, उसका मन, उसका स्वभाव, उसकी भावना किस प्रकार से क्रिएट होती है, और इस प्रकार के घटनाएं, हम घटना इसलिए कहेंगे कि उसका समाज ने निषेध किया है. जो घटना हुई है, यदि स्वीकार वाली चीज रहती, क्योंकि होती है शादी एक स्वीकार वाली चीज है, शादी के बाद में संबंध बनते हैं, तो बिना शादी के ऐसे संबंध बनाना हमारे समाज में उचित नहीं माना जाता. तो ये सब चीजों क्या हम रोक सकते हैं, या सहजता से चले, क्या पूरी स्वीकार कर लेनी चाहिए, या इसका उपाय करना चाहिए. एक छोटे से ब्रेक के बाद आप कहीं जाइएगा नहीं, हम वापस आते हैं. यानी हर कहीं पे भी हम दिखा नहीं सकते. जैसे आप बताया कि कुछ चीजें छुप के होती है, उस चीज तक भी लड़के लड़के आपस में खुल जाते हैं. तो क्या ऐसी भावनाएं होती है, कैसे इन्हें रोकने के प्रयास किए जाते हैं, क्या पेरेंट्स में के ध्यान में ऐसी कोई चीजें है, कोई हरकत इनकी, कोई इनकी ये जब आदमी ऐसा सोचता है तो निश्चित रूप से बॉडी में भी परिवर्तन होते हैं, उसके हाव भाव से भी दिखते हैं. तो क्या ऐसे जजमेंट के लिए कुछ है, और क्या इन चीजों को रोका जा सकता है, या सहजता से इसको स्वीकार ही कर लेना पड़ेगा.